चितपट करायचंच होतं, पण लात मारली. मी तर म्हणतो पंच आडवा पाडून उरावर जरी बसले असते पंचाच्या तरी काही फरक पडला नसता. ट्रिपल महाराष्ट्र केसरीला त्यांनी त्या पदापासून दूर ठेवलं. पैलवानानं आपल्यावर अन्याय झाला म्हणून ज्या पद्धतीचा गोंधळ घातला तो त्याच्या न्यायासाठी भांडत होता. शिवराज राक्षे नाव त्यांचं. पंचाने खोटा निर्णय दिला, माझ्यावर अन्याय केला, त्या गेमची ती व्हिडिओ पाहून मग निर्णय द्या म्हणणाऱ्या शिवराजवर अन्याय झाला. रागाच्या भरात त्यांनी ज्या पंचाने निर्णय दिला त्यालाच एक ठोसा देण्याचं काम केलं. अंगात रग आहे, ताकद आहे, ते त्यांचं बळ आजमावणारच. आणि पंच जर गद्दारी करत असेल, कुस्तीमध्ये सुद्धा राजकारण झालंय, खेळामध्ये सुद्धा राजकारण होतंय. जाणीवपूर्वक कुरुघोड्याच्या राजकारणामध्ये मै बेडा बडा की तू बडा, आपलंच नाव टिकलं पाहिजे, आपलंच नाव राहिलं पाहिजे, आपली चर्चा झाली पाहिजे, हवा तर आपलीच आहे. खरंच पृथ्वीराज मोहोळ कुस्ती जिंकलाय. खरंच पृथ्वीराजनं यशस्वी गेम खेळलाय. शिवराज राक्षेची खरंच पाठ खाली टेकली का? कारण पाठ जर टेकलीच नव्हती तर मग पंचांनी चुकीचा निर्णय कसा काय दिला? देशाच्या केंद्रीय राज्यमंत्र्याचा पुतण्या आहे म्हणून कुस्तीमध्ये विजयी झाला का? सरकारच्या नेत्यांची, विद्यमान मुख्यमंत्र्यांची बॅनर अचानक तिथं आली कशी? शिवराज यावेळेस सुद्धा 2025 मध्ये ट्रिपल महाराष्ट्र केसरी झाला असता म्हणून पोटसूळ उठलाय का, गडबड केली आहे का? आणि सगळ्यात महत्वाचं, जर कदाचित सामना गतिशील असता आणि पाठ टेकून किंवा पटकन पाठ जर टेकवली असती, चितपट केलं असतं तर समजायचं विजय नक्की झाला असता. पण एका पैलवानावर अन्याय करून दुसऱ्या पैलवानाला त्या ठिकाणी चान्स देणं हा खेळाडूचा अवमान आहे. बऱ्याच जणांना मिरच्या झोमतायत की राक्षेनी जी पंचाला लात मारली ती लात मारणं योग्य नव्हतं. खेळाडूनं खेळाडू सारखं राहिलं पाहिजे, वागलं पाहिजे, त्यांनी त्याचा गेम दाखवला पाहिजे. हे सगळं जरी खरं असलं तरी शेवटी पैलवान आहेत, अंगात रग आहे, ताकद आहे, ते त्यांचं बळ आजमावणारच. आणि पंच जर गद्दारी करत असेल, पंतांनी जर खोटा निर्णय दिला असेल तर मग अन्याय फक्त शिवराजवर का करताय? अन्याय कुस्तीपटूंवर का करताय? तुम्हाला जर विजेत्याला निवडूनच द्यायचं असेल तर प्रामाणिकपणे निर्णय द्या. या आणि अशा सगळ्या मुद्द्यावर मित्रांनो सर्वांना सप्रेम जय जाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र. मी संतोष शिंदे, आपल्या सर्वांचं या सामाजिक विचारपीठावर मनपूर्वक हार्दिक स्वागत. विनंती एवढीच आहे, प्रत्येक पैलवानाने हा व्हिडिओ पाहायला पाहिजे. राजकारण प्रत्येक क्षेत्रामध्ये होतंय. राजकारण फक्त राजकीय मंडळीच करतात असं नाही. आज कुस्तीमध्ये सुद्धा राजकारण झालंय, खेळामध्ये सुद्धा राजकारण होतंय. जाणीवपूर्वक कुरुघोड्याच्या राजकारणामध्ये मै बेडा बडा की तू बडा, आपलंच नाव टिकलं पाहिजे, आपलंच नाव राहिलं पाहिजे, आपली चर्चा झाली पाहिजे, हवा तर आपलीच आहे, अशा वल्गण्याच्या आडून जाणीवपूर्वक काही लोक चांगल्या लोकांवर अन्याय करू पाहतायत. हे विसरता येणार नाही. ते अहिल्यानगरमध्ये महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये कुस्तीच्या निमित्तानं तमाम अहिल्यानगर वासियांना, महाराष्ट्राला सुद्धा पाहायला मिळालं. 2025चा महाराष्ट्र केसरी पैलवान पृथ्वीराज मोहोळ हे झाले. सर्वप्रथम मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. निर्णय जाहीर झालाय, महाराष्ट्रानं तो स्वीकारला सुद्धा, परंतु कुजबूज वेगळ्या चर्चेची सुरू झाली. एका पैलवानानं आपल्यावर अन्याय झाला म्हणून ज्या पद्धतीचा गोंधळ घातला तो त्याच्या न्यायासाठी भांडत होता. शिवराज राक्षे नाव त्यांचं. ज्या पैलवानाने स्वतः पराभूत न होता पंचांनी जो चुकीचा निर्णय दिलाय तो एकदा व्हिडिओ पहा.
माझ्यावर अन्याय केलाय न केलाय ही नंतरची गोष्ट आहे, पण आमचा जो खेळ आहे, आमच्या खेळामध्ये आमची काही चूक नसताना पंचांनी काही सेकंद थांबणं अपेक्षित होतं, लगेच निर्णय जाहीर करणं अपेक्षित नव्हतं. शेवटी पंचाला सुद्धा चूक मान्य करावी लागली, परंतु विजयी घोषित करून दुसरा त्या ठिकाणी खेळ सुरू झाला होता आणि गेमची वाट लागली, पैलवानाच्या शौर्याची वाट लागली आणि घाणेरड्या राजकारणाचा उदय झाला, असं सध्या कुस्तीच्या क्षेत्रामध्ये चर्चा केली जाते. मित्रांनो, मी पुण्यातूनच बोलतोय, पुणे जिल्ह्यातून बोलतोय. पुणे जिल्ह्यातलेच दोन्हीही पैलवान आहेत. म्हणजे पैलवान पृथ्वीराज मोहोळ असतील, ते सुद्धा पुणे जिल्ह्यातलेच आहेत आणि आज महाराष्ट्र केसरी झाले. ते पहिल्यांदा झाले, दुसऱ्यांदा झाले हा महत्वाचा मुद्दा नाही, ते विजयी झाले, ह्याला सगळ्यात जास्त महत्व आहे. परंतु या सगळ्या कुस्तीमध्ये अन्याय कुणावर झालाय? अन्याय कुणी केलाय? घाणेरड्या राजकारणानं अन्याय केलाय का? मंत्र्याच्या आशीर्वादानं काहीतरी चक्र फिरलीत का? आपल्याच पुतण्याला किंवा आपलंच वर्चस्व असावं म्हणून काही लोकांनी सेटिंग केली आहे का? याचा सुद्धा विचार होणं गरजेचं आहे. लोकांच्या मनामध्ये काहोर माजलंय, लोक चर्चा करतायत. गावखेड्यामध्ये, ग्रामीण भागामध्ये जिथं जिथं कुस्ती प्रेमी आहेत, त्या प्रत्येक कुस्ती प्रेमीला धक्का बसलाय. जेवढा विजय ज्यांनी महाराष्ट्र केसरी जिंकलाय त्याची चर्चा जेवढी नाही, तेवढी चर्चा खोटा निर्णय देणाऱ्या पंचाला अजून त्या ठिकाणी शिक्षा झालेली नाही. पण पंचाने खोटा निर्णय दिला, माझ्यावर अन्याय केला, त्या गेमची ती व्हिडिओ पाहून मग निर्णय द्या म्हणणाऱ्या शिवराजवर अन्याय झाला. रागाच्या भरात त्यांनी ज्या पंचाने निर्णय दिला त्यालाच एक ठोसा देण्याचं काम केलं. चितपट करायचंच होतं, पण लात मारली. मी तर म्हणतो पंच आडवा पाडून उरावर जरी बसले असते पंचाच्या तरी काही फरक पडला नसता. कारण एका ट्रिपल महाराष्ट्र केसरीला त्यांनी त्या पदापासून दूर ठेवलं आणि सेटिंग लावून म्हणतात अशी चर्चा आहे की असं काही कुजबूज आहे का, किंवा दुसऱ्याला संधी मिळाली आणि तिसरा विजयी झाला, हा सगळा संशयास्पद आहे. पण याच्यामध्ये गडबड एक आहे, याच्यामध्ये गडबड एक केली गेली. जसं एखादा तुर्राम किंवा एखादा काहीतरी गेमचा त्या ठिकाणी मतितार्थ काढून पटकनी दुसऱ्याला विजय करणं म्हणजे खेळतोय त्याच्यावर अन्याय करण्यासारखा हा प्रकार आहे. पण राजकारण कुस्तीमध्ये व्हावं, राजकारण नेत्यांनी करावं किंवा सरकारच्या आशीर्वादानं सगळं ब्रँडिंग करावं, याच्या अपेक्षा दुसरी दुर्दैवी गोष्ट कुठलीही असू शकत नाही. हरकत नाही, सरकारच्या राजश्रेयाशिवाय एखादा कुठलाही खेळ, गेम किंवा खेळाडू पुढे जाणार नाही. त्याच्यामुळं हे सगळं राजकारण होत राहणार आहे पाठिंब्याचं. पण खेळामध्ये खेळाडूंवर अन्याय करून तुम्हाला काय मिळालं? कसा झालाय पृथ्वीराज मोहोळ पैलवान? आई वडिलांनी त्याच्यासाठी किती काबाड कष्ट केले असेल, आज तो महाराष्ट्र केसरी झाला. शिवराज राक्षे असेल किंवा चंद्रहार पाटील, स्वतः त्यांनी डबल महाराष्ट्र केसरी म्हणून हे केलंय. त्यांचं सुद्धा मी स्टेटमेंट ऐकलं, गोळ्या घातल्या पाहिजेत, असं झालं नाही पाहिजे. परंतु एखाद्या खेळाडूची खेळाप्रती प्रामाणिकपणा आणि प्रामाणिक पैलवानावर झाल्यावर अन्याय, मनातून येणारी उद्विग्नता ही त्या शब्दातून व्यक्त होते, तीच व्यक्त झाली. शिवराज राक्षे जे पैलवान आहेत, पुणे जिल्ह्याचंच प्रतिनिधित्व करतात, त्यांची आई सांगत होती, जर तुम्ही माझ्या मुलाला 3 वर्षासाठी त्या ठिकाणी निलंबित केलंय, मग त्या पंचाचं काय? 2 पैलवानांना तुम्ही बाजूला 2-3 वर्ष ठेवणार, परंतु ज्यांनी खोटा निर्णय दिलाय त्याचे लाड कोण करणार? म्हणजे कमिटी सुद्धा किती बदमाश असू शकते याचं उत्तम उदाहरण मी तुम्हाला ब्रिजभूषण सिंगचं सांगतो. कुस्तीगीर महासंघाचे ऑल इंडियाचे अध्यक्ष होते, त्यांच्यावर विनिता फोगाट आणि इतर खेळाडूंनी लैंगिक शोषणाचे अत्यंत घाणेरडे आणि गलिच्छ आरोप केले. देशभर आंदोलनं झाली, देश त्या आंदोलनाकडे बघत होता. दिल्लीमध्ये ज्या पद्धतीचं आंदोलन ह्या सगळ्या खेळाडूंनी केलं, उभा देश पाहत होता. परंतु माननीय प्रधानमंत्री महोदयांनी किंवा कुणीही याच्याकडे लक्ष दिलं नाही, दुर्लक्ष केलं.
त्या ब्रिजभूषण सिंगला कारवाई तर सोडा, केसाला सुद्धा धक्का कुणी लावला नाही. म्हणजे या सगळ्यांचा छुपा पाठिंबा त्या त्या पैलवानाला किंवा त्या त्या राजकीय पुढाऱ्यांना असतो. राजकीय पुढाऱ्यांनी कितीही पाप केली, राजकीय पुढाऱ्यांनी खेळाचा सत्यानाश केला, राजकीय पुढाऱ्यांनी कितीही खेळामध्ये हस्तक्षेप केला, कदाचित खेळ बदनाम होऊ शकतो. नेत्यांनी घाणेरडेपणा केलेला बदनाम होत नाही. आता सुद्धा ते झालं. म्हणजे ब्रिजभूषण सिंग दोषी होता, महिला ओरडून सांगत होत्या, कारवाई झाली नाही. पण एक लात पंचाला मारली, इथं तर शोषण नाही, इथं तर काही चुकीचा प्रकार नाही. एक लात मारली किंवा खोटा चुकीचा निर्णय दिला म्हणून फक्त राक्षेंनी टच केला तर लगेच मिरच्या झोंबल्या आणि 3 वर्षासाठी निलंबित केलं. त्या राक्षेंच्या आईवडिलांना विचारा, एक मुलगा सांभाळण्यासाठी किती कष्ट घ्यावे लागतात आणि एक पैलवान घडवण्यासाठी किती काबाड कष्ट आणि पोटाला चिमटे घ्यावे लागतात. एवढी साधी गोष्ट नाही. कळणार कुणाला, समजून कोण घेणार आणि चाललंय काय, ह्या सगळ्या गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे. शेवटी मला जाता जाता एवढंच सांगायचंय, तुम्ही माझी भूमिका ऐकली. कुठलाही खेळाडू असू द्या, कुठलाही खेळ असू द्या, कुणावरही अन्याय कुठल्याही सिस्टीमनं केला गेला नाही पाहिजे. काबाड कष्ट करून आईबाप एक पैलवान घडवण्यासाठी स्वतःच्या पोटाला चिमटे घेऊन पैलवान घडवतात. पैलवान स्वतःचं रक्ताचं पाणी करून, परिश्रम करून, त्याचे प्रशिक्षक, मार्गदर्शक सगळी लोक स्वतःचं चांगलं त्या ठिकाणी त्याच्यामध्ये ओतण्याचं काम करतात. आणि तुमच्या एका खोट्या निर्णयामुळे, चुकीच्या निर्णयामुळे त्या खेळाडूचं जर आयुष्य बर्बाद होत असेल तर असले पंच खरं तर खड्यासारखे बाजूला काढले गेले पाहिजे. कारण तुकाराम महाराजांनी सांगितलंय, पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोक झेंडा. जरी शिवराजचं चुकीचं असलं प्रकार, कृती चुकीची असली तरी त्याच्या न्याय हक्कासाठी केलेला तो एक क्षणिक लढा होता. त्याच्यावर अन्याय करायची गरज नव्हती. जो विजय झालाय त्या मोहोळचं अभिनंदन करत असताना दुसऱ्या मोहोळांचा आशीर्वाद आहे का अशी कुजबूज आहे, असं काहीही नसतं. मला एवढंच सांगायचंय, जो खेळाडू आपला खेळ बेस्ट खेळेल किंवा संधीचं सोनं करेल तोच विजयी होतो. सगळ्यांनी तो विजय त्या ठिकाणी मिळवलेला आहे. चर्चा विजयाची झालीये, चर्चा विजयाच्या पलीकडच्या चर्चेची होते. परंतु झालेल्या बदनामीमधून महाराष्ट्राला काय मिळालं? महाराष्ट्र केसरी मिळाला का ट्रिपल महाराष्ट्र केसरीची संधी हुकवली गेली? हे फार मोठं षड्यंत्र महाराष्ट्राच्या मनामध्ये चर्चेच्या रूपानं सुरू आहे आणि यालाच वाचा फोडण्याचं काम आपण केलंय. धन्यवाद. जय जाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र.